मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, जो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। ये मेरी ओर से थोड़ा सा प्रयास है और जो भी त्रुटियां और गलतियां होंगी उसके लिए मैं आशा करता हूं कि आप मुझे क्षमा करेंगे। मराठी मला समजते, पण बोलण्याची प्रॅक्टिस नाही। मला मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल विलक्षण प्रेम आहे। या मुंबईनं महाराष्ट्रानं मला काय दिलं नाही? प्रेम दिलं, सुबत्ता दिली, नाव दिलं, सर्व मान सन्मान बहुमान दिले, पत्नी दिले, नात दिली। आज या पुस्तक प्रकाशनाला आमंत्रण दिलं, हाही मी माझा बहुमानच समजतो। मला प्रश्न पडतो की मी यासाठी पात्र आहे का? नाही, प्रामाणिकपणे सांगतो ती माझी योग्यता नाही, पण तरीही मी आलो, कारण मी चित्रपटाच्या या समुद्र आणि महान परंपरेला एक छोटासा घटक, छोटासा अंश आहे। त्या परंपरेसमोर नतमस्तक होत तिला अभिवादन करायला मी आपल्या समोर उभा आहे। आपल्या देशात डॉक्युमेंटेशन कडे लक्ष दिले जात नाही। महत्वाची माहिती, ज्ञान, संशोधन नेहमीच वाया जात। पूर्वजांचा असा कितीतरी अनमोल ठेवा आपण विसरून गेलो आहोत। इसीलिए दैट इज वाय हा प्रोजेक्ट नेक्स्ट जनरेशन्सला मार्गदर्शक ठरेल। जमाना गूगल व्हॉट्सअपचा आहे, पर आमच्या जनरेशनचा पुस्तकावर, कागदी पुस्तकावर प्रेम आहे। पुस्तकाचा स्पर्श, त्याचा गंध, जुनी होत जाणारी ती पान, यातला माझा काही औरच। गुलाबी कागदवर अत्तर शिंपडून प्रेमपत्र रायटिंगची गंमत व्हॉट्सअपच्या स्माइली आय लव्ह यू ला येत नाही। पुस्तक आपल्याशी बोलतात, त्यांना त्यांचे एक व्यक्तिमत्व असतं। इसीलिए दैट इज वाई हे पुस्तक हातात घेताना मुझे ऐसा लगा जैसे 100 वर्ष का इतिहास को मैंने अपने गले लगा लिया। हे महत्वपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, बहुत ही महान मराठी कवित्री स्वर्गीय शांता शेळके जी की कुछ शब्दों से मैं अपनी बात को समाप्त करना चाहूंगा। उन्होंने लिखा था कि कोट छातीसच्या अभंग त्याला कधी न जाती तळे। कोट छातीचा अभंग त्याला कधी न जाती तळे। मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे। मी खरं तर तिकडून कुठल्या लिपीमध्ये हे भाषण लिहिलंय ते शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी उंची काय तोपर्यंत पुरली नाही। पण या माईकचं काय भाग्य आहे बघा, ज्याची त्याची उंची तो साधतो आणि वक्त्याला त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवतो।